हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत लपंडाव या सिरियलचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती मंदिरात आलेली आहे. खूप वर्षानंतर मी देवळाची पायरी चढली आहे. ह्या मनस्विनीच्या तावडीत असताना मला कधीही तुझी पायरी चढ आली नाही. तिने मला 12 वर्ष एका खोलीमध्ये डांबून टाकलं होतं आणि त्यावेळी मला माझ्या सखीची खूप आठवण येत होती. पण तरीही मला तिथेच राहावं लागलं. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. पण आज मी त्या मनस्विनीची जागा घेतली आहे आणि लवकरच सगळं काही नीट करणार आहे. फक्त यासाठी ना मला तुझा आशीर्वाद हवा आहे, असं आता इथे तेजस्विनी देवाकडे हात जोडून म्हणत असते. आत्तापर्यंत तेजस्विनीने कुठलंही असं काम केलं नव्हतं ज्याची तिला लाज वाटेल. पण आज ती मनस्विनी म्हणून अशी कामं करत आहे त्याची तिला लाज वाटत असते. म्हणजे लोकांना उलटसुलट बोलणं, व्यवस्थित न बोलणं, लोकांना त्रास देणं, हे सगळं काम मनस्विनीचं होतं. तर आता ती देवाकडे एकच प्रार्थना करते की देवा, मला माहीत आहे हे सगळं वागणं माझं नाही आहे, तरीही माझा नाईलाज आहे, त्यासाठी प्लीज मला माफ कर, असं आता इथे ती देवाकडे पाहून म्हणत असते. तर त्याचनंतर इकडे या मनस्विनीने माझ्या कंपनीतल्या माणसांना किती त्रास दिला, त्या लोकांसाठी मी आत्तापर्यंत प्रार्थना करत होते, त्यांच्यासाठी सगळं काही माझ्या कंपनीसाठी प्रार्थना करत होते. पण आता फक्त मी माझ्या मुलीसाठी प्रार्थना करेल की माझी मुलगी मला लवकर परत मिळू देत आणि मला तिने आई म्हणून लवकरात लवकर हाक मारू देत, असं आता इथे तेजस्विनी देवासमोर म्हणत असते. तर इकडे कबीरने सखीला आत्तापर्यंत सगळं काही सांगितलेलं आहे. कबीरने सखीला हे सांगितलं आहे की घरामध्ये जी बाई वावरते आहे मनस्विनी म्हणून, ती दुसरी कोणी नसून तुझी आई तेजस्विनी आहे. तर हे ऐकताच सखीला खूप आनंद झालेला असतो की खरंच ती माझी आई आहे. आणि मग आई इथे आहे म्हटल्यानंतर मनस्विनी कुठे असेल, हा प्रश्न आता तिच्या डोक्यात आलेला असतो. त्यावेळी आता इथे कबीरला तो प्रश्न तिने विचारला. पण कबीर बोलतो की हे सध्या यावेळी बोलणं योग्य नाही, त्यामुळे तू त्याचा विचार करू नकोस, तू अगोदर तुझ्या आईला भेट. तर आता इथे सखी जी आहे ती लगेचच कबीरला येऊन मिठी मारते आणि कबीरला म्हणते की कबीर, तू माझ्या आईसाठी एवढं सगळं केलंस, खरंच थँक्यू सो मच, असं म्हणत तिने आता कबीरला मिठी मारली आहे. तर तिला आठवतंय कबीरने कशा पद्धतीने या तेजस्विनीला रेडी केलं आहे. तर तिला एक एक क्षण आठवतो, जसं की तिला वाटत होतं, कबीर म्हणाला होता की तुला कसं वाटत होतं, दर क्षणाला वाटत होतं की ही बाई मनस्विनी नाही म्हणून, आणि तुला तो संशयही आला होतास ना. तर आता इथे सखी जी आहे ती कबीरला म्हणते की कबीर, हो, मला संशय तर आला होता, पण माझी आई माझ्या डोळ्यासमोर असूनसुद्धा मला ओळखली नाही. तर आता कबीर बोलतो की हे बघ, तुला सारखा संशय येत होता, पण तरी देखील मी हा प्रयत्न करत होतो की तुला समजू नये, पण शेवटी तुला समजलंच ना. तर त्यावेळी आता इथे सखी बोलते की हो, हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे झालं आहे कबीर. खरं तर आत्तापर्यंत मी माझ्या आईला भेटण्यासाठी खूप आतुर झाले होते. माझी आई, मला असं वाटलं की खरंच जग सोडून गेली, म्हणून याचा मी विचारच नाही केला. तर आता कबीर बोलतो की हो ना, म्हणूनच तुला सतत वाटत राहिलं की ही मनस्विनी नाही आहे, पण तुला हे कळलं नाही की ही तेजस्विनी आहे, कारण तू हे गृहीत धरलं होतंस की तुझी आई या जगातच नाही आहे. जर तुला हे माहिती असतं की तुझी आई जिवंत आहे, तर तू हे गृहीत धरलं असतंस की ती तुझी आई आहे. पण तुझी आई नसल्यामुळेच हा सगळा फॉल्ट तुला झेलावा लागला. तर सखी कबीरला म्हणते की कबीर, मी तुझे आभार कसे मानू हे मला कळतच नाही आहे, असं म्हणत आता सखीने कबीरला मिठी मारलेली आहे. आणि कबीरला आता खूप आनंद झालेला असतो सखीला एवढा आनंदात पाहून. हा क्षण त्याला खरं तर पाहायचा होता, पण त्यासाठी एवढे दिवस लागेल असं त्याला वाटलं नव्हतं. तर आता सखी बोलते की कबीर, तू हे सगळं का केलंस, म्हणजे हे सगळं माझ्यापासून का लपवलंस. त्यावेळी आता कबीर सखीला सांगू लागतो की हे बघ सखी, आपल्याला
अगोदर प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवायचे होते. जर मी आधी प्रॉपर्टीचे पेपर्स न मिळवता तुझी आई ही तेजस्विनी जिवंत आहे हे जर मी इथे सांगितलं असतं आणि ते तुला कळालं असतं तर घरात सगळ्यांनाच कळालेलं असतं आणि हे जर मनस्विनीला कळालं असतं तर हे पेपर्स कधीही आपल्या हाती लागले नसते आणि ह्या पेपर्ससाठीच मला एवढं सगळं नाटक करावं लागलं. इथे सखी कबीरला बोलते की कबीर तू ग्रेट आहेस, तू काहीही करू शकतोस. तर आता इकडे कबीरने सखीला हे देखील सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने त्याने तिच्या आईला तयार केलं. तर इकडे आता ही तेजस्विनी देवाकडे साईबाबाकडे अजूनही हात जोडून विनंती करत असते की देवा लवकरात लवकर माझी आणि सखीची भेट होऊ देत. आता खूप वाट पाहिली मी या क्षणासाठी. त्यावेळी आता इथे तिलाही आता कंटाळा आला असतो या सगळ्याचा, म्हणूनच ती सखीची वाट पाहत असते. तर आता इकडे सखी जी आहे ती कबीरला म्हणते की कबीर मला ना आत्ताच्या आत्ता माझ्या आईला भेटायचं आहे असं म्हणतात. आता कबीर खुश होतो आणि त्यावेळी आता कबीर बोलतो की हे बघ, सखी म्हणते की आज किती वर्षांनी मी माझ्या आईला भेटणार आहे. सखी कबीरला विचारू लागते की आई कुठे आहे. तर त्यावेळी आता कबीर सांगू लागतो की आई ना साईबाबांच्या मंदिरात गेलेली आहे आणि येईलच की. त्यावेळी आता सखी बोलते की नाही कबीर, मी वाट नाही पाहू शकत, मला आईला तिकडे जाऊन भेटायचं आहे असं म्हणतात. आता इकडे ही जी काही सखी आहे ना ती कबीरला घेऊन मंदिराकडे निघालेली असते आणि आता फायनली ते मंदिरापर्यंत पोहोचलेले देखील असतात. इकडे सखी तिच्या आईची वाट पाहत असते की कुठे दिसते की नाही. त्यावेळी आता सखीला कुठेही इकडे तिकडे आजूबाजूला ती दिसत नाही. आता सखी वरती जाते. वरती गेल्यानंतर सखी इकडे तिकडे पाहते पण तिला आता समोरच इथे तेजस्विनी दिसत असते. तर त्यावेळी आता इकडे कबीर बोलतो की चल सखी चल असं म्हणत आता दोघेही जण आता वरती जायला निघाले असतात. जाताना आता इथे ही मनस्विनी जी आहे ती इथे आलेली होती आणि तिच्या अंगावरती पांघरून घेतलेलं होतं. त्यामुळे इथे सखीला कळालंच नाही की ती मनस्विनी आहे. आणि त्याचवेळी आता इकडे ही तेजस्विनीला भेटण्याच्या आनंदात हिचं लक्षच नसतं पण मनस्विनीचं मात्र लक्ष होतं. मनस्विनी त्या दोघींना एकत्र येताना पाहत होती. तर इकडे आता ही तेजस्विनी जी आहे ती सखीला पाहताच आश्चर्यचकित होते आणि तिचं मूळ रूप तिने धारण केलं. इकडे आता हा कबीर जो आहे तो सखीच्या मागे मागे आलेला असतो. कबीरलाही तो क्षण पाहायचा असतो ज्या क्षणी दोघे मायलेकींची भेट होईल. तर आता इथे ज्यावेळी तेजस्विनी देवाकडे म्हणत असते की एकदा मला माझ्या सखीची हाक ऐकू दे देवा असं म्हणत ती घंटी वाजवत असते. सारखी घंटी वाजवत असते. तेवढ्यातच पाठीमागून इकडे ही सखी जी आहे ती तेजस्विनीला आवाज देते, आई आई म्हटल्यानंतर तेजस्विनी थांबते आणि सखीचा आवाज तिच्या कानावर पडतो. तर त्यावेळी तिला कुठंतरी वाटतं की नाही तिचा भास झाला असावा. तर आता इकडे पुन्हा एकदा सखी म्हणते की आई आई म्हटल्यानंतर आता तिचा भास जो आहे तो दूर होतो आणि तिला वाटू लागतं की हो ही माझी सखीच आहे ना, कोणी मला भास केला आहे, हा सखीचाच आवाज आहे. हे लक्षात येताच आता तेजस्विनी जी आहे ती मागे वळून पाहते आणि मागे वळल्यानंतर तिला सोबतच कबीर दिसतो आणि कबीर असल्यामुळे आता इथे ही तेजस्विनी जी आहे ती तिचं नाटक कंटिन्यू करते. तर आता इथे सखी जी आहे ती आई म्हणत पुढे येते आणि तेजस्विनी सखीला म्हणते, कोण आई, कुठली आई. हे बघ मी मनस्विनी आहे, मी सरकार आहे, मी कुणाचीही आई वगैरे काही नाही. तर त्यावेळी आता इथे ही जी सखी आहे ना ती गप्पच उभी राहते. तिला कळत नसतं की आई असं का बोलत आहे, कारण मी तिला एवढी भेटायला आली आहे म्हटल्यानंतर तिने माझ्याशी गोड तरी बोलावं असं आता सखीला झालेलं असतं. तर त्यावेळी आता कबीर पाहत असतो की तेजस्विनी कामत कशी बोलते ते. कबीरलाही पाहायचं असतं. त्यावेळी आता मनस्विनी जी आहे म्हणजेच तेजस्विनी कामत जी आहे ती आता सारखा मनस्विनीसारखा आवाज करण्याचा आणि तिच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण एवढ्यातच आता कबीर तेजस्विनीला सांगू लागतो की अहो मी तुम्हाला सांगायचंच विसरलो ॲक्च्युली. खरं तर तुम्ही हिच्यासमोर नॉर्मली बोलू शकता, तुम्ही तिची आई म्हणून तिच्यासमोर येऊ शकता. आता हा प्रसंग तिच्या आयुष्यात आल्यानंतर ती जाम खुश होते
आणि कबीरकडे आश्चर्याने पाहू लागते. तर त्याचवेळी आता इथे जेव्हा तेजस्विनी कबीरकडे पाहत असते त्यावेळी कबीरला कळते की आता तेजस्विनी कामतला कळत नाही आहे की मी असं का बोललो आहे. त्यावेळी आता कबीर जो आहे तो तेजस्विनीला म्हणतो की हे पहा माझ्या हाती काय आहे, माझ्या हाती काय मिळालं आहे. तर तेवढ्यातच ती बोलते की काय मिळालं आहे तुमच्या हाती, असं काय आहे. त्यावेळी कबीर जो आहे तो बोलतो की आपल्याला जे हवं होतं ते मिळालं आहे, प्रॉपर्टीचे पेपर्स असं म्हणताच आता इकडे तिला खूप आनंद होतो. आणि त्यानंतर आता ती बोलते की ठीक आहे, म्हणजे आता आपलं काम तर झालं आहे. त्यानंतर आता ही जी काही तेजस्विनी आहे ती सखीच्या अगदी जवळ येते. जवळ आल्यानंतर ती तिला म्हणू लागते, सखी, माझी सखी कशी आहेस बाळा, असं म्हणत तिला तिची विचारपूस करत असते. त्यावेळी सखी जी आहे ते बोलते की आई, मी अगदी ठीक आहे, तू काळजी करू नकोस. हे बघ आई, एवढी वर्ष तुझ्यापासून दूर राहावं लागलं, त्यामुळे मला कळलंच नाही. माझी आई आणि तेजस्विनीमधला फरक मला कळलाच नाही, असं सखी म्हणते. त्यावेळी आता ती माफीही मागत असते. तर आता तेजस्विनी बोलते की हे बघ सखी, त्याची अजिबात काही गरज नाही. खरं तर आम्हीच असं वागत होतो जेणेकरून कुणाच्याही लक्षात येऊ नये. असं म्हणताच आता इकडे त्या दोघींनीही एकमेकींना मिठी मारलेली आहे. कबीरला हे सगळं पाहून खूप छान वाटतं की मायलेकींनी किती छान एकमेकींना मिठी मारली आहे. त्यावेळी आता तेजस्विनी तिची विचारपूस करू लागते, कसं आहे माझं सखी बाळ. हे बघ सखी, मी तुझ्या तोंडून किती वर्ष झालं आई नाव हे ऐकलंच नाही. मला पुन्हा एकदा आई म्हणशील, असं म्हणत आता इकडे सखीला तिने पुन्हा एकदा आई म्हणायला लावलेलं आहे. त्यावेळी आता सखी म्हणत असते की हो, नक्कीच आई. आई म्हटल्यानंतर तिला खूप छान वाटतं. तिला असं वाटतं की आता मला सगळं काही मिळालं आहे. ती आता साईबाबांकडे म्हणते, देवा, माझी इच्छा आज तू पूर्ण केली आहे. त्यावेळी सखीही बोलते की हो, माझी ही इच्छा तू पूर्ण केली आहेस देवा. आज किती वर्षातून मला माझ्या आईला तू भेटवलं आहेस आणि आज मी खूप आनंदी आहे. तर त्यावेळी आता इथे कबीर त्या दोघींचाही आनंद चेहऱ्यावर पाहत असतो. इकडे आता कबीरचं फक्त एकच म्हणणं असतं, आता या मायलेकींची भेट तर झाली आहे, आता आपल्याला पुढील डाव नीट खेळावा लागेल. त्यावेळी आता इकडे ही सखीची आई तेजस्विनी जी आहे ती बोलते की सखी, मला आणि तुला एकत्र आणण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केले आहेत ते फक्त कबीरने. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलते की हो आई, मला याबद्दल सगळं काही माहिती आहे. त्यावेळी आता तेजस्विनी जी आहे ती बोलते की हो. तर आता इथे सखी जी आहे ती पुन्हा कबीरकडे जाते आणि कबीरकडे गेल्यानंतर कबीरला म्हणते, थँक्यू सो मच, तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. पण सगळ्यात मौल्यवान गोष्ट ही माझ्यासाठी ही आहे, माझ्या आईला माझ्यापर्यंत पोहोचवले आहे, त्यासाठी खरंच थँक्यू. तर त्यावेळी आता इथं कबीरचं असं झालं आहे की एवढ्या गोष्टीसाठी फक्त थँक्यू. तर आता इकडे सखी जी आहे ती बोलते की वेळ आली की नक्कीच तुला काहीतरी देईल, असं म्हणताच आता इकडे सखी पुन्हा पुन्हा इकडे तिच्या आईकडे गेलेली आहे आणि तिच्या आईशी बोलत आहे, तिच्या आईशी भेटत आहे. सखी तिला तिच्या आईबद्दल विचारते की तुझा प्रवास कसा झाला, म्हणजे बघ ना, तू किती साधी होतीस आणि कबीरने तुझ्यामध्ये किती बदल घडवले आहेत. त्यावेळी तिची आई तिला सांगू लागते की हो, हे सगळं ना फक्त कबीरमुळे शक्य झालं आहे, जर कबीर नसता तर आज मी इथे नसते. तर त्यावेळी आता इथे ती सांगू लागते की मनस्विनीने कशा पद्धतीने तिला ढकललं होतं आणि कशा पद्धतीने माने तिला वाचवलं आणि माने तिच्यावर इलाज केला आणि त्यानंतर कबीरनेच तिला भ्रूण केलं मनस्विनी होण्यासाठी. हे सगळं आता इथे ती सखीला सांगत असते आणि हे सगळं ऐकून ना सखीलाही आता खूप बरं वाटत असतं की जाऊ देत, काही का असेना पण तिची आई आता तिच्या सोबत आहे, असं तिचं झालेलं असतं. तर त्याचनंतर सखी पुन्हा कबीरकडे जाते आणि कबीरला म्हणते की कबीर, आता तरी मला सांग की इथे तेजस्विनी म्हणजेच माझी आई आहे म्हटल्यानंतर मनस्विनीला तू कुठे ठेवला आहेस. त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो सखीला सांगू लागतो की हे बघ सखी, तू अगदी मनस्विनीची काळजीच करू नको, कारण यावेळी ती सुटणार नाही. तर आता इथे तो सांगू लागतो की सखी, मी मनस्विनीला बेंगलोरमध्येच एका रूममध्ये अडगळीच्या खोलीमध्ये अडकवून ठेवलं आहे, जिथे मा आणि मनस्विनी दोघी सोबत गेल्या होत्या. त्यावेळी
आता इथे सखी जी आहे ती बोलते की काय, तू मनस्विनीला अडकवून ठेवलं आहे? तर आता कबीर बोलतो की हो, आणि लवकरच तिला पोलिसांच्या ताब्यातही देणार आहे. त्यावेळी आता इथे कबीर म्हणतो, मागच्या वेळी जसं झालं होतं तसं यावेळी होणार नाही. मी लवकरच तिला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. त्यावेळी आता इकडे ही तेजस्विनी जी आहे तीही म्हणू लागते की हो, अगदी बरोबर आहे कबीर तुझं. मागच्या वेळी मी तिला शिक्षा म्हणून सोडून दिलं होतं, पण नाही, यावेळी तसं करून चालणार नाही. कारण तिने माझ्या आयुष्याची 12 वर्ष मला एका जागेवर कोठडीत डांबून ठेवलं होतं, आणि तिथे ती माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे, आणि अशी शिक्षा तिला मिळायला हवी. तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळाली नाही तर तिला समजणार नाही की आपण दुसऱ्याशी कसं वागतो आणि कसं वागलं पाहिजे. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की ठीक आहे, तुम्हाला जसं हवं आहे ना तसंच होईल. असं आता कबीर इथे तेजस्विनीला म्हणतो. ठीक आहे, सखीला आता खूप बरं वाटत असतं की आता मनस्विनीला शिक्षाही होणार आहे. कारण एवढ्या वर्षांपासून तिची एकच इच्छा होती की मनस्विनीला शिक्षा झालीच पाहिजे. आणि इथे कबीरचंही आणि त्याच्या माचंही स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण देवदत्त किर्लोस्करला मारून ही मनस्विनी स्वतः आनंद घेत होती. पण आता तिचं जे काही भांडं आहे ते फुटलं आहे, आणि लवकरच त्याची आता शिक्षाही तिला होणार आहे. तर पुढील भागात इकडे असं काही दाखवलं गेलं आहे, ही मनस्विनी जी आहे ती तिथून पळालेली आहे, आणि कबीरला पोलिसांचा फोन आलेला आहे की पोलीस जिथे पाहायला गेले होते, पोलीस जिथे त्या मनस्विनीला अरेस्ट करायला गेले होते, त्या ठिकाणी मनस्विनी नव्हतीच. फक्त त्या ठिकाणी एक मोबाईल सापडला, जो की तो माचा असतो, आणि त्या मोबाईलमध्ये तिने एक व्हिडिओ शूट करून ठेवलेला असतो, जो की आता तो कबीर आणि सखी पाहत असतात. त्यामध्ये ती असं म्हटली आहे की तुम्हाला वाटत असेल की मी मूर्ख आहे, पण नाही, मी मूर्ख नाही आहे. खूप चीप गेम खेळात तुम्ही, असं आता इथे मनस्विनी त्या व्हिडिओमध्ये म्हणत असते. आणि तुम्हाला काय वाटलं होतं, हे सगळं मला समजणार नाही? हे पहा, तुम्ही जे काही प्लॅनिंग केलं आहे ना, त्यापेक्षा 2 पावलं पुढे असते मी, असं आता इथे मनस्विनी म्हणत असते. आणि आता इकडे ती बोलते की आता तुमचा खेळ संपला, या सगळ्याची शिक्षा तुम्हाला होणारच, आणि मी देणार, असं आता इथे मनस्विनी म्हणत असते. तर आता मनस्विनीने सांगलीचं कबीरला फोनवरती त्या व्हिडिओमध्ये धमकी दिलेली आहे. आणि आता कबीर तिथे असलेल्या सगळ्यांना सांगतो की मनस्विनी फरार झाली आहे. आता हे ऐकताच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. खरं तर आता इथे सखीला वाटतं की आता नक्की ही मनस्विनी काय करेल बरं, हिचा काय अंदाज आहे, ही काय करू शकते, हा प्रश्न इथे सगळ्यांना पडलेला आहे. तर ज्यावेळी मंदिरामध्ये तेजस्विनी होती, त्यावेळी मनस्विनी देखील तेजस्विनीला तिथून डोकावून पाहत होती. तर नक्की ही घरामध्ये आलेली तेजस्विनी आहे की मनस्विनी, हे पाहणंच उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. कारण तिथे थोडंसं कन्फ्युजन वाटत आहे. मला तर असंच वाटते की पुढील भागात इथे सखीच्याच घरात ती तेजस्विनी बनून मनस्विनी राहते आहे, असंच तर दिसून येते. तर पुढील भागात नक्की पहा. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, आणि तुम्हाला नक्की आवडेल की नक्की तेजस्विनी कोण आहे आणि मनस्विनी कोण आहे, आणि सखी आणि कबीरच्या घरामध्ये आत्ता सध्या जी राहते आहे ती नक्की कोण आहे. कारण पुढील भागात ती म्हणत असते की आत्ता माझा खेळ सुरू झाला आहे, आणि आता या खेळाचा शेवटही मीच करणार. तर मित्रांनो, आता नक्की ही तेजस्विनी तर नाही वाटते, तर ही मनस्विनी वाटते आहे. पण हे सगळं कसं घडलं हे आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तर उद्याचा भाग नक्की पहा, आणि तुम्ही अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा.